बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झालाय। अत्याचारानंतर ग्रामस्थांनी तिथून पळ काढला। अत्याचारानंतर ग्रामस्थांनी कडकडीत बंदची घोषणा केली। आरोपीला कठोर शिक्षा करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे। 2 मुख्य संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। घाटी पोलिसांकडून तपास सुरू आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आता माझ्यासोबत नाशिकमधून दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। किरण, एकूणच ही सगळी घटना काय आहे? नेमकं हे काय घडलं होतं? अतिशय धक्कादायक ही संपूर्ण घटना म्हणावी लागेल। एका जी। स्कूलमध्ये अल्पवयीन मुलीवरती त्या स्कूलमधलेच मुख्याध्यापकांनी अत्याचार केल्याची अतिशय धक्कादायक घटना नाशिकच्या घोटी या परिसरामध्ये घडलेली आहे। या सगळ्या घटनेनंतर जे मुख्याध्यापक आहेत आणि अजून स्कूलमधले एक व्यक्ती या अशा 2 लोकांना घोटी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतं। या सगळ्या घटनेनंतर गावकऱ्यांनी सुद्धा अतिशय संताप व्यक्त करत संपूर्ण गाव जो आहे तो बंद ठेवलेला आहे आणि या दोघांवरतीही कठोर कारवाई करण्याची गावकऱ्यांनी मागणी केलेली आहे। या घटनेनंतर घोटी मध्ये वरिष्ठ जे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी असतील किंवा अन्य अधिकारी हे घटनास्थळी दाखल होऊन या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता करताना आपल्याला बघायला मिळतंय। पण अतिशय धक्कादायक ही घटना एका अल्पवयीन म्हणजे 6वी वर्गात शिकणाऱ्या मुलीवरती अत्याचाराची घटना घडल्याचं बघायला मिळतंय। जी, धन्यवाद किरण, आपण दिलेल्या या विस्तृत माहिती